याचं स्पेलिंग सांगते तुम्हाला मी. असं व्हर्टिकली हॉरिझॉन्टली घ्या. PLANNNING प्लॅनिंग. हे असं लिहा. व्हर्टिकल लिहा. प्लॅनिंगचा पहिला P स्टँड फॉर पे द प्राइस. आता पे द प्राइस कशी? आपण सगळे इथे वेळ देतोय आपला. तुम्ही फी भरली, मी काहीतरी अपॉर्च्युनिटी कॉस्ट करून आली. म्हणजे मी आता इथे आहे, तर मे बी शोरूम्स मध्ये माझ्याकडे कुठला तरी महत्वाचा क्लायंट आला असेल, त्याची जी कॉस्ट कॅल्क्युलेशन असते दॅट आय एम कॅल्क्युलेटिंग. सो फॉर एव्हरीथिंग तुम्हाला प्रत्येक गोष्ट शिकायला प्राइस पे करावी लागते. महत्वाचं आहे, खूप महत्वाचं आहे. L stands for love your work. तुमच्या कामावर तुमचं नितांत प्रेम पाहिजे. बायको एवढंच, बायकोपेक्षा जास्त असलं तरी चालेल. किंवा इकडे पण उदाहरण वेगळं देऊया आपण. असं नाही म्हणाले, त्या म्हणाल्या बायको तुमच्या व्यवसायावर प्रचंड प्रेम करा. मी ना, तुम्ही तुमच्या व्यवसायावर मुलापेक्षा जास्ती प्रेम केलं ना, त्याच वेळ टू पे यू बॅक. 100% चालू. मी झपाटून काम केलं 98 सालापासून आजपर्यंत. 98 तर एक नंबर आहे. 87 सालापासून आहे 87. आता किती वर्षांनी तुम्ही करा कॅल्क्युलेशन. माझं वय तिथे अडकलेलं आहे. ए स्टँड फॉर एम हाय. माझ्या बाबांनी सांगायचं, लो एम इज अ क्राईम. एम हाय. AIM उच्च हे करा. म्हणजे मी जसं आता म्हणते ना की पब्लिक प्रायव्हेट लिमिटेड झाला, आता प्रायव्हेट लिमिटेड झालंय तर पब्लिक करणार, तुम्ही पब्लिक लिमिटेड करणार. उद्या मी काय म्हणते, स्वर्गात जाऊन रंभा उर्वशी मिळतात. मला काय वाटते मी स्वर्गात राहिले का करणार, बट डेफिनेटली स्वर्गात राहणार. सो व्हॉट आय एम ट्राईंग टू टेल यू, स्केल अप युअर बिझनेस. नेक्स्ट इम्पॉर्टंट N आहे तो नीड बेस्ड आहे. नीड बेस्ड. तुमचा बिझनेस नीड बेस्ड असला पाहिजे किंवा तुम्हाला क्रिएट करायचं आहे. गरज आहे का नसेल किंवा 10 जण आहेत तर तुमच्याकडे काय वेगळं आहे, दॅट यू हॅव टू शो. जसं तुम्ही म्हणाल पंचगव्य, तर मग त्याच्यात आपण काय वेगळं देत आहे, दॅट यू हॅव टू थिंक. नेक्स्ट N स्टँड्स फॉर नन अदर. नन अदर म्हणजे दुसरं कोणी नाही, इनिशिएटर. मीच म्हणजे मी तिथे मला अगेन प्लीज वेलकम आवर गेस्ट शशांक सर. नेक्स्ट N स्टँड्स फॉर नीड बेस्ड. N स्टँड्स फॉर नन अदर. यू हॅव टू बी युअर ओन इनिशिएटर. इनिशिएटर म्हणजे काय? आता मी तुम्हाला एवढं कंटेंट सांगितलं. ब्लाउजेस कुठे कुठे चालतात, गौरीच्या ताच्यापासून ते तृतीय पंथांपर्यंत. डेड बॉडीवर पण ब्लाउज लागतात गोरे. सो इतका स्कोप आहे ब्लाउजच्या बिझनेसला. जॉईन अस फॉर एक्सपॅन्डिंग इट. असं तुमच्याकडे का तुमच्या बिझनेसचं तुम्हाला अनालिसिस करता आलं पाहिजे. ओके, इतक्या वाईड स्केलवर आपण कुठे कुठे देऊ शकतोय. एन्श्युअर की यू आर द पर्सन. नन अदर म्हणजे मला इथे म्हणायचं, यू हॅव टू बी अन इनिशिएटर. आय स्टँड फॉर इनिशिएटर. यू हॅव टू बी, तुम्ही तुमच्याकडनं प्रोएक्टिव्हली मार्केटिंग करायचं. ओके, नंतर परत आय इनिशिएटर, स्वतः तुम्हाला प्रोएक्टिव्हली करायचं. नेक्स्ट N, मी तुम्हाला इथे मी मॅडम फोटो काढून घेऊन लागते सांगितलं तर. नेक्स्ट N, नो स्पेस फॉर फॉल्स कमिटमेंट्स. हे खूप ताप होतं ना बिझनेसमध्ये. नो स्पेस फॉर फॉल्स कमिटमेंट्स. फोटोग्राफर बाई कशा हुशार आहेत, त्यांनी बरोबर व्हिडिओवर सगळं घेतलेलं. नो स्पेस फॉर फॉल्स कमिटमेंट्स म्हणजे काय असतं? मॅडम या ना, मी माझ्याकडे अर्चना कोल्हेकर आल्या होत्या 2 वर्षापूर्वी. त्यांना माझ्याकडनं 500 ब्लाऊज एका वेळेला शिवून पाहिजे होते. आमचं ऑलरेडी प्रोडक्शन चालू होतं. अर्चना जोगळेकर सेलिब्रिटी आहेत बघा मराठीमध्ये. आमच्यात त्यांना 500 ब्लाऊज एका वेळेला शिवून पाहिजे होतं आणि आमचं ऑलरेडी ब्लाउजेसचं प्रोडक्शन चालू आहे. आता आमचं प्रोडक्शन थांबवून मी त्यांचं प्रोडक्शन करू शकले असते, पण तिथे आमचं नुकसान होतं. इफ आय टेल हर, इफ आय कमिट हर, तेव्हा मी 500 का 1000 पण देईन. तर ते बोलणं आणि करणं आणि डिलिव्हर करणं, इट मेक्स अ लॉट ऑफ डिफरन्स.
सो हा एन स्टँड्स नो फॉल्स कमिटमेंट्स. मॅडम त्यांना मी म्हटलं, शी वॉज इन सार, त्यांना म्हटलं मॅडम वी कॅन सप्लाय अप टू 300 पीस, बाकीचा 200 तुम्हाला करायला लागेल, कारण आमच्या मशिनरीमध्ये कटिंग थांबवून तुमचं काम मध्ये घुसणं पॉसिबल नाही. स्ट्रेट अप विथ 50% ऍडव्हान्स पेमेंट्स. मी हे नाही बघितलं की त्या सेलिब्रिटी आहेत, मी हे नाही बघितलं की शी विल पे मी लेटर किंवा त्यांच्या म्हणजे त्यांच्या याच्याखाली दबवू नको बाबा मी कसं मागू, नथिंग मी. तुमची माझ्याशी मैत्री असू शकते, व्यवसायाशी मैत्री नाही त्याची. लक्षात आलं? यू हॅव टू हॅव दॅट स्टँड. अँड देन शी सेड की ओके 300 कमिटेड किती दिवसात? 8 दिवसात. 7व्या दिवशी त्यांच्याकडे पार्सल पोहोचलं. दुसऱ्या दिवशी म्हणजे इनफॅक्ट त्याच दिवशी रात्री आमच्याकडे पेमेंट्स ट्रान्सफर. क्लिअर? मी माझ्याकडे हा कंटेंट काय आहे तुम्हाला अडचण दोघेकरचा नंबर देऊ शकते. कॉन्टॅक्ट हर, टॉक टू हर अँड अंडरस्टँड की आय एम नॉट मेकिंग एनी फॉल्स कमिटमेंट्स. अंडरस्टँड? सो नो फॉल्स कमिटमेंट्स. आणि जी लास्ट जी स्टँड्स फॉर गो गेटर. गो गेटर. ओके. मनमोहन अजून इकडे एक गोल हे करून साध्य करून चालणारा. ओके. 3 गोल साध्य करणं. अजून हिट युअर गोल. हिट युअर गोल. येस करेक्ट. गो गेटर. अजून अजून थोडा विचार करा. जे हवं ते मिळवणारा. वेग. अजून गो गेटर. यू हॅव टू बी अ गो गेटर. काय? गोल. सो टार्गेट ओरिएंटेड. याला अजून चौकल शब्द आहे टार्गेट ओरिएंटेड. मला पण तेच वाटतं की पूर्ण करायच्या आधीच कॉन्फिडन्स असणार आहे. येस मी हे करू मी शकतो. हे करणारच आहे. नथिंग नाही. आय वॉन्ट दॅट. मला माहिती आहे का आज मी कधी जाणार आहे, पण मी काय म्हणते रंबा वगैरे मिळता पण ब्लाउज काढणार आहे. सो आई एम अ गो गेटर. व्हाट आर यू सेइंग? इनडायरेक्टली व्हाट आर यू सेइंग? मैं नहीं रहूंगी लेकिन कंपनी इज गोइंग टू रिमेन. पब्लिक लिमिटेड होईल 100% होणार आहे.